नमस्कार. ओव्हॅरियन सिस्ट हा एक अतिशय कॉमन आजार स्त्रियांच्यामध्ये होणारा आहे आणि तो स्वतःहून रिझॉल्व पण होतो. त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही फार मोठी ट्रीटमेंट करायची गरज नाही लागत, परंतु काही वेळा ही लक्षणं जास्त तीव्र स्वरूप धारण करतात आणि अशा वेळेस शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु सर्व महिलांना ही गोष्ट मी सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंतचे जर सिस्ट असतील तर ते आयुर्वेदिक चिकित्सेने नक्की जाऊ शकतात आणि आपल्याला शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. तर आज आपण हाच एक महत्त्वाचा भाग घेऊन सगळ्यांच्या भेटीला येत आहोत. तर हे पाहण्यापूर्वी आपण स्त्रीबीज ग्रंथी म्हणजे काय, त्याच्यामध्ये सिस्ट कसे तयार होतात हे पाहू, त्याची लक्षणं पाहू आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ही आयुर्वेदिक विशेषतः कशा पद्धतीने केली जाते हा आज आपण भाग इथे पाहणार आहोत. तर स्त्री प्रजनन संस्थेमधील स्त्रीबीज ग्रंथी किंवा ओव्हरी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्व स्त्रियांना माहीत असेल की गर्भाशयाच्या बाजूने 2 फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि त्याच्या बाजूला लेफ्ट साइड आणि राईट साइडला स्त्रीबीज ग्रंथी किंवा ओव्हरी असतात. तर त्यांचं महत्त्वाचं काम काय असतं तर मेन्स्ट्रुअल सायकल आणि प्रेग्नन्सी यासाठी लागणारी जी महत्त्वाची हॉर्मोन्स असतात ती तयार करणं हे स्त्रीबीज ग्रंथीचं प्रमुख काम असतं. तर दोन्ही बाजूला लेफ्ट साइडला राईट साइडला साधारण बदामाच्या आकाराचं, ज्याला आपण ओव्हम शेप म्हणतो, त्या आकाराच्या या स्त्रीबीज ग्रंथी असतात. तर त्याच्यामध्ये आता गाठी का होतात, नैसर्गिकरित्या आपल्याला माहित असतं की एकदा लेफ्ट साइडनी एकदा राईट साइडनी स्त्रीबीज त्यातून बाहेर येत असतं. ते स्त्रीबीज नंतर फॅलोपियन ट्यूब मधून प्रवास करून गर्भाशयामध्ये उतरतं. ही एक नैसर्गिक ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो ती होत असते. परंतु कधी कधी काही कारणांमुळे हे जे स्त्रीबीज आहे हे व्यवस्थित बाहेर येत नाही. ते स्त्रीबीज जे असतं त्याच्या भोवती फॉलिकल असतं, ते फॉलिकल काही कारणाने ब्रेक ओपन होत नाही. ते एग जे असतं, स्त्रीबीज जे असतं ते आतमध्येच ट्रॅप होतं. तर अशी जेव्हा घटना होते तेव्हा ओव्हॅरियन सिस्ट बनतं. किंवा कधी कधी एग बाहेर येतं, स्त्रीबीज बाहेर येतं, परंतु त्याचं जे कव्हर असतं ज्याला फॉलिकल म्हणतात, तर त्याच्यामधलं जे फ्लुइड असतं ते फ्लुइड आतमध्येच रिटेन राहतं आणि त्याच्यामुळं हळूहळू तो भाग फुगायला लागतो आणि त्याचं नंतर सिस्टमध्ये रूपांतर होतं. तर या पद्धतीने पॅथॉलॉजी शरीरामध्ये घडते आणि मग त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची ओव्हॅरियन सिस्ट बनतात. तर साधारण स्टॅटिस्टिक असं सांगतं की 20% महिलांमध्ये सरासरी आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी ही ओव्हॅरियन सिस्ट होऊन जातात. परंतु मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे फक्त 1% ही ओव्हॅरियन सिस्ट अशी असतात की जी मॅलिग्नंट किंवा कॅन्सरस व्हायची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा ही ओव्हॅरियन सिस्ट जी असतात ही ऑटोमॅटिकली शरीराकडून क्लिअर केली जातात. त्यामुळे काही घाबरायचं याच्यामध्ये कारण नसतं. ती बिनाईन म्हणजेच नॉन कॅन्सरस अशा स्वरूपाचीच असतात. परंतु जेव्हा अशी लक्षणं निर्माण होतात, उदाहरणार्थ पोट फुगल्यासारखं वाटणे, पोटामध्ये दुखणे, पाठीमध्ये दुखणे किंवा पिरियडच्या वेळेस त्रास होणे किंवा शरीर संबंध ठेवताना वेदना होणे किंवा लघवीला वारंवार जायची वेळ निर्माण होणे, यासारख्या लक्षणं वारंवार जर व्हायला लागली, त्रासदायक व्हायला लागली, तर मात्र तपासण्या करून नंतर वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रक्रियाचा सल्ला याच्यामध्ये दिला जातो. तर हे डिटेक्ट कसं होतं तर बहुधा सोनोग्राफीनेच याचं निदान होतं किंवा कधी कधी आपण ह्या वेगवेगळ्या ज्या इन्शुरन्ससाठी असतील किंवा जनरल चेकअपसाठी म्हणून स्त्रिया तपासणीसाठी जातात आणि त्यामध्ये ही सिस्ट आपल्याला लक्षात येतात. तर याच्यामध्ये आपण निदान होतं, परंतु फक्त वॉचफुल जर आपण राहिलो आणि दर 2-3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी पुन्हा जर तपासणी करून बघत राहिलो आणि त्यामध्ये जर सिस्ट ती निघून गेली तर त्यामध्ये कुठलंही काळजीचं कारण नसतं. परंतु लक्षणं जर वारंवार व्हायला लागली तर मात्र उपचार घेणं गरजेचं असतं. यामध्ये आधुनिक शास्त्रानुसार ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हॉर्मोनल टॅबलेट जे आपण म्हणतो याचा वापर केला जातो. पेन्स जास्त असतील तर याच्यामध्ये पेन किलर्स दिली जातात आणि जर कशानेही दाद जर देत नसेल, ही लक्षणं जर पूर्ण जात नसतील तर मात्र शस्त्रक्रियेचा सल्ला हा दिला जातो. आणि अशा वेळेस आयुर्वेदिक चिकित्सेकडे मोठ्या आशेने अनेक महिला येतात. हा आमचा अनुभव आहे आणि आतापर्यंतच्या अनुभवानुसार साधारण 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंतची जी सिस्ट असतात ती आयुर्वेदिक औषधांनी गेलेली असा आमचा अनुभव आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे कारण आहे, कारण आयुर्वेदामध्ये नेहमी कुठल्याही आजाराचं कारण काय आहे याचा धांडोळा नेहमी घ्यायची सवय किंवा एक पद्धत असते आणि त्या
आणि हे जर केलं तरच आपल्याला कायमस्वरूपी त्या आजारापासून मुक्ती मिळू शकते किंवा भविष्यामध्ये सुद्धा तो आजार व्हायची शक्यता कमी होते. तर आयुर्वेदामध्ये पंचवायू ही संकल्पना आहे. प्राण, अपान, उदान, व्यान, समान. तर यातला जो अपान वायू आहे याचं कार्यक्षेत्र जे आहे, प्रत्येक वायूला एक असाइन केलेलं असं कार्यक्षेत्र आहे. तर त्यामध्ये अपान वायू जो आहे त्याचं कार्यक्षेत्र हे कमरेच्या खालचा जो भाग आहे किंवा कमरेतले जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, त्याच्यावरती प्रभाव टाकणारा जर कुठला वायूचा प्रकार असेल तर तो म्हणजे अपान वायू आहे. तर अपान वायूची दृष्टी महिलांमध्ये जेव्हा जास्त प्रमाणामध्ये होते, त्यामध्ये वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत की अगदी हेवी वजन उचलणे, जास्त प्रमाणामध्ये ज्या स्त्रियांना प्रवास करावा लागतो टू व्हीलरवरून किंवा लांब लांब कामानिमित्त, नोकरीनिमित्त प्रवास करावा लागतो, जागरण, चुकीच्या पद्धतीचा आहार विहार, आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे दिनचर्या की जो मेन्स्ट्रुअल सायकलचा जो पिरियड असतो त्या कालावधीमध्ये थोडा स्लो पेसमध्ये आपल्या ऍक्टिव्हिटीज या ठेवायला पाहिजेत. अन्यथा शरीरामध्ये अपान वायूची विकृती होते किंवा तो प्रकुपित होतो आणि अनेक आजार हे आपल्याला अपान क्षेत्रामध्ये झालेले दिसून येतात. तर हिस्ट्री घेतल्यानंतर बऱ्याच वेळा या पद्धतीचे पॉइंट्स हे वैद्यांच्या लक्षात येत असतात. तर याला ग्रंथी किंवा अर्बुद अशा वेगवेगळ्या संज्ञा आयुर्वेदामध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. तर हा अपान वायूचं संतुलन करणं आणि त्यामुळे बिघडलेले जे दोष आहेत त्यांचं संतुलन प्रस्थापित करणं हा चिकित्सेचा एक महत्वाचा रोख याच्यामध्ये असतो. तर त्यामध्ये कुठली प्रमुख औषधी आपण वापरतो किंवा कल्प वापरतो हे आपण आता पाहणार आहे. तर याच्यामध्ये महत्वाची जी आहे ते म्हणजे कांचनार ही एक वनस्पती आहे. तर त्याची साल जी आहे त्याचं इथे चूर्ण ठेवलेलं आहे. तर हे अतिशय याच्यावरती अमृतासमान काम करणारं औषध आहे. शोभांजन, ज्याला शेवगा म्हणतात, त्याची आंतरसाल किंवा त्रिफळा या 3 औषधांपासून तो बनतो की हिरडा, बेहडा आणि आवळा ह्या 3 वनस्पती आणि कुनखी, कोंबडनखी ही महत्वाची वनस्पती आहे. तर असे वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत याच्यामध्ये आपण वापरतो आणि त्याचा उपयोग अतिशय अमृतासमान होताना आपल्याला दिसतो. तर या वनस्पतींपासून वेगवेगळे गुग्गुळ सुद्धा बनवलेले असतात, ते सुद्धा औषधामध्ये वापरतो. याच्यामध्ये चंद्रप्रभा असेल, कांचनार गुग्गुळ असेल, त्रिफळ गुग्गुळ असेल, अशा वनस्पती आपल्याला इथं उपयुक्त होताना दिसतात. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर आपणाला अशा पद्धतीने शस्त्रक्रियेचा जर सल्ला मिळालेला असेल आणि आपले सिस्ट जर नेहमीच्या चिकित्सेने जर व्यवस्थित बरे होत नसतील, आपोआप ते दुरुस्त होत नसतील, तर आपण आयुर्वेदिक चिकित्सेचा जरूर अंतर्भाव करा आणि या आजाराला दूर ठेवा. शस्त्रक्रियेची गरज टाळा. धन्यवाद.